की ज्या शाळेची सुरुवात आपण 7 वर्षापासून आपल्या गावापासून केलेली होती, ती सुरुवात केलेली शाळा आपल्या सर्वांच्या लोकसहभागातून पुढे गेलेली शाळा आहे आणि त्याचं सादरीकरण नुकतंच दिल्ली येथील एका मिपाच्या कार्यक्रमात आपल्या शाळेचं सादरीकरण झालेलं आहे। म्हणूनच म्हटले की गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचलेली आपली जिल्हा परिषद उमरे शाळा या शाळेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे, उपस्थित समस्त ग्रामस्थ मंडळी, आदरणीय शिक्षक वृंद, उपस्थित माता पालक, उपस्थित सन्माननीय पालक वर्ग, सर्व उपस्थित ग्रामस्थ मंडळी, प्रशासकीय अधिकारी, गावातील पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी या सर्वांचं या देशभक्तीच्या कार्यक्रमात आपणा जिल्हा परिषद तर्फे मी स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले, ज्यांनी या शाळेच्या विकासासाठी आपल्याला हातभार लावलेला आहे आणि अशाच एका जिल्हा परिषद शाळेतून त्यांनी शिक्षण घेऊन आपलं आयुष्य सुरू केलेलं होतं आणि आज तेही जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर एक नामवंत कर सल्लागार म्हणून ओळखले जातात। असे आपल्या गावातीलच पण साक्री येथे स्थित असलेले आदरणीय बापूसाहेब रवींद्र वेडू बधाणे यांनी आज कार्यक्रमाला उपस्थिती लावली, आमच्या शब्दाला सन्मान दिला, याबद्दल आपणा सर्वांतर्फे तसेच जिल्हा परिषद शाळा उमरे तर्फे त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते। आताच माझे सहकारी भामरे मॅडम यांनी जी सूचना मांडली त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने पूर्ण अनुमोदन देतो। त्यांचा प्रवास अशाच एका जिल्हा परिषद शाळेतून सुरू झालेला आहे। छोट्या छोट्या वर्ग खोल्यातून जेव्हा ते वावरत असतील तेव्हा त्यांनी अभ्यास, खेळ, स्पर्धा, स्वप्नांच्या गोष्टी केलेल्या असतील। अभ्यासात प्रावीण्य, व्यक्तिमत्वात नम्रता आणि कार्यात परिश्रम हीच त्यांची खरी ओळख आहे। आदरणीय बापूसाहेब रवींद्र वेडू बधाणे, कर सल्लागार, नाशिक विभाग, संपूर्ण नाशिक विभागात आज त्यांचं नाव आहे आणि अशा बापूसाहेबांचा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवत आज संपूर्ण नाशिक विभागात त्यांनी उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे ते ओळखले जातात। आदरणीय बापूसाहेबांना मी नम्र विनंती करते की त्यांनी ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करावं।